कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग आजी, बरं आहे का? हाय बरी आहे. थंडी आहे ना? होय, कुठली थंडी आहे इथं? उगाच थंडी आहे ना. नाही, मला थंडी वाजते. अरे बाबा आशू, हा? थंडी वाजत नसते, हा? थंडी लागते. लागते, थंडी लागते. बरं आजी ऐक, आम्ही आज तलाठी ऑफिसला जाऊन आलो. तिथे आपल्या जमिनीबद्दल काहीतरी भलतंच कळलंय. काय? कोणतरी जालिंदर निंबाळकर म्हणून आहे. आपल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे. ती जमीन आपली नाही आहे आता. आता ह्यो कोण? अंजी सावकाश. अगं हो आजी, पाणी आणते तुला मी. मी काय म्हणते, अगं हो काय तुला बरं नाही वाटत आहे का? काय होतंय? बरी आहे म्या, मला काही धाड भरली. आणि ती तुळजा डॉक्टर आहे की, तिनं औषध दिलंय. हा, पण आता तू जे काही सांगितलंस का नाही, ते ऐकल्यानंतर अस्वस्थ वाटायला लागलं. आजी तू टेन्शन नको ना घेऊ. हे बघ, तुला तुझी जमीन मिळवून द्यायची जबाबदारी माझी. मी उद्या सकाळी त्या जालिंदरकडे जाते आणि त्याची बँड वाजवते की नाही बघतो. अगं उद्या इथं सवाष्ण पूजायचा कार्यक्रम आहे, तेव्हा तू इथं थांब. अशा कार्यक्रमात माझ्या म्हातारीचं काय काम आहे? जातीच मी, आणि कोण जालिंदर आहे ते बघतीच की त्याला. अगं पण आजी तुला बरं वाटतंय का? उगाच कशाला? नाही हे बघ, गावाकडं आलं का नाही का आईच्या कुशीत शिरल्यावानी वाटते. मग बरं व्हायला अजून काय लागते? हा मग अशू, काय मजा आली का नाही? मजा आली, मजा आली. गाव आवडते का? हो, करमतय ना इथं? करमतंय की. हा. मग शिवा, अगं मला या जमिनीची अजिबात आस नाही, पण आई आणि अण्णांची आठवण आहे ती. अगं काबाड कष्ट करून ती जमीन घेतली होती त्यानं, आणि आम्हा पोरासनी वाढवलंय, आणि म्हणून मला ती जमीन सोडायची नाही. अगं आजी म्हणून सांगते की मी जाते तिथे. नाही, तू जायचं नाहीस, म्या जाणार. ही बाई आजी खमकी आहे. हा, आणि एकटी जाणार नाही, मांज्याला बरोबर घेऊन जाणार आहे. मांजा. हा, समद नीट होणार आहे, काय बी काळजी करू नका. बरं चा, आत्ता चालाय का नाही? तुम्ही दोघं आवरून घ्या जा. अगं जा. तू खरंच चाल नको. नको र बाबा, जा. आशू, काय? कशी दिसते मी? छान. तू दिलेली साडी नेसली. हो माहितीये मला. आशू, काय? तुला काहीच वाटत नाही माझ्याबद्दल? आत्ता छान म्हंटल मी तुला. तोच मुद्दा मी तेच अगं, विचारते. हे बघ, मला तू शिवा, सांगितलं पाहिजे. शिवा तू एवढी डिफेन्सिव्ह का वागतेस मला? शिवा, अगं जरा इकडे ये की. हा ते बोला. काहीतरी सांगायचं होतं, थांब जरा, आठवलं की सांगते. राजू, हा आजचा समदा स्वयंपाक तू करायचायस, आणि पुरणपोळी एकदम झाक झाली पाहिजे. हा, हा लगेच कामाला लागते. आणि धनू हे घे, समदा वाडा साफ करायचा काय मस्त. हा, आणि आजी मी काय करू? अगे लेकरा तू काय करणार? तू लहान आहेस, तू गाणी म्हणायची, बागडायचं, खेळायचं, झाडावर लोंबकळायचं, गाणी म्हणायची, हे समजा तू करायचंस. हा, जा की. हा, आजी काय ग? तब्येत कशी आहे आता? बरं वाटतंय ना? अगं तू औषध दिल्यानंतर तब्येत बरी होणारच की. घरचा डॉक्टर. भाई तुळजा, थँक्यू. तुझ्यामुळे आजीला बरं वाटतंय. त्यात काय थँक्यू, हे तर माझं कर्तव्यच आहे. आजी, हा, तुझं कर्तव्य पार पाडायची वेळ आली आहे.
जायचंय ना तुला? होय होय जाते की. कुठे जाताय तुम्ही? अगं माझ्यासारखी जुनी खोड आहेत की गावात अजून. आता आमचं काय राहिलंय, किती वर्ष आम्ही जगणार. तेव्हा समद्यासनी जाऊन जरा भेटून विचारून येते काय कशी आहेत तुम्ही समधी. हा बर चालेल. तर तू छान मस्त पैकी रांगोळी आणि काढ काय. बर मी जाऊन येते. बरं. चल. ए मांजा अरे आटप र, तुझं एक पटकन आटपत नाही बघ. चल मी बाहेर उभी आहे, ये. हो आजी आलो. मी आले काय आशू जाऊ. हो. हा तुझं जाय. रांगोळी काढायची? हो. मी काढ. अगं अगं काढते गे तुझं. बरं. कोण पाहुणी म्हणायची? पाहुणे आहे का पाहुणा? काहीच कळ ना. अगं केस बघ तिची. जेवायला. हे आपलं घर नाही, आपण पाहुणे आहोत इथे. उगाच काहीतरी बोलशील आणि राडे होतील. तुला हवंय का तेजूचं लग्न मोडायला पाहिजे म्हणून? विजय असो, विजय असो, विजय असो. अरे बस 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 बस. आम्ही काय निवडणुकीला उभं राहिलो काय? आमच्या नावाच्या घोषणा देताय जय घोष करताय. डॅडी, अहो जरी तुम्ही उभं नसला का नाही तरी गावचं किंग मेकर हायसा. अहो समदेसनी माहिती आहे. बरं अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का? माझा आहे. या 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 पुढे या, माग नका थांब. बोला काय अडचण आहे तुमची? माझी ह्या गावातली जमीन इथल्याच माणसानं लाटली. असे वय कोण आहे तो? चौथा तुम्हीच की. बाई आम्ही घेत नसतो, आम्ही फक्त देत असतो. सढळ हातानं मदत करणारा देव माणूस असा नावलौकिक आहे आमच्या गावामध्ये. तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय? आम्ही कोण आहे तुम्हाला माहितीये का? तुम्ही कुणी असाल पण तुम्ही लबाड आहेत एवढं नक्की. काय आहे ना, तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. लोकांनी मदत करतो असं दाखवता आणि लुबाडताय लोकांनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.